किंवा पाहतोय या माध्यमातून समाजामध्ये आपली देखील भूमिका, आपली देखील जबाबदारी आता महत्वाची आहे असं आवर्जून मला वाटतं. तुमचे काही प्रश्न असतील? बदलापूर घटनेमध्ये 5 पोलीस जबाबदार आहेत असा अहवाल आलेला आहे. या सगळ्या घटनेमध्ये यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कोणती घटना? बदलापूर या घटनेच्या संदर्भात आमच्या आयोगाकडे कोणी काही तक्रार किंवा केलेली नाही किंवा आतापर्यंत माहिती नाही, पण तुम्ही सांगता त्या पद्धतीने आम्ही ती माहिती घेऊ. कोणत्याही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका सातत्याने मांडतात आणि आम्ही आयोग म्हणून देखील अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे ही आपण सातत्याने सांगत असतो. त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. आपल्या माध्यमातून अशा काही घटना आमच्यापर्यंत पोहोचत असते तर निश्चितपणे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देऊ. पोलिसांनी जे ते अनावश्यक बळ वापरलं आणि अक्षय शिंदेचा एन्काउंटर दाखवून असं मत जे आहे ते या अहवालात मांडलं. हा एन्काउंटर ठरवून केला गेला तर निकष या माध्यमातून दिसताना पाहिलं. मग पार्श्वभूमी अशी की एका मुलीवरती त्याने अत्याचार केला होता आणि मग त्याचा राग दुर्जवशी होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमी त्याला अटक केली गेली. त्याला पुढची कारवाई करावी न्यायालयीन प्रक्रिया न होता एन्काउंटर त्याला यंत्रणा जबाबदार. अरुण सर, हे सगळं माहिती मला आता तुमच्याकडून समजते. म्हणजे साधारणतः आयोगाच्या माध्यमातून ज्या काही घटना घडल्या किंवा ज्या काही केसेस सुमोटोच्या माध्यमातून आम्ही घेतो, आता या मेळघाटातल्या घटनेमध्ये ती संबंधित व्यक्ती 77 वर्षाची वयोवृद्ध आहे, ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सुमोटो करून कारवाई करत सातत्याने पाठपुरावा करतोय. पण आपण सांगितलं त्या सुद्धा घटना ह्या फार मोठ्या प्रमाणात गंभीरपूर्ण आहेत. त्याच्या संदर्भातली माहिती देऊन मी आपल्याला त्याची माहिती देईन. यामुळे सरकारला मोठी चपराक आहे का? ज्या पद्धतीने सगळं एन्काउंटर सगळं आणि आज कोर्टाने जो काही अहवाल दिला, कोर्टाने निर्णय दिला, या सरकारला कारण त्या सरकारच्या काळात एन्काउंटर घडलं होतं ते सरकार आता देखील आहे. त्यामुळे सरकारला चपराक आहे का? मला असं वाटतं की खरं तर या सगळ्या घटना घडत असताना आपण पाहतो एनसीआरबीचा जो अहवाल आहे या अहवालाच्या माध्यमातून मी सातत्याने आपल्या समोर मांडत आले की कोणत्याही घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस त्याच्यामध्ये संबंधित व्यक्तीला न्याय देत असताना आरोपीला तातडीने शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी असते. कारण की उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखा असतो. पण 2021-22 मध्ये एनसीआरबीच्या अहवालानुसार जशा काही घटना घडलेल्या आहेत तशा 23-24 मध्ये सुद्धा घडलेल्या आहेत. पण हा एनसीआरबी सुद्धा सांगितलेला अहवाल आहे. पण यामध्ये सातत्याने आपण पाहतोय की विरोधक ज्यावेळेस भाष्य करतात त्यावेळेस त्यांना अचानक महाराष्ट्र असुरक्षित वाटायला लागतो काहींना. तर त्यांना जो महाराष्ट्र इतके दिवस राहिले स्वतःचं राजकारण केलंय आणि स्वतःचं कुटुंब राहिलेलं आहे, अनेक वर्ष या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काम करून नावलौकिक मिळालंय, तर महाराष्ट्र अचानक असुरक्षित वाटत असताना मला त्यांचं आश्चर्य वाटतं. कारण की घटना ते 21-22 आणि 23-24च्या घटना या एकसारख्या आहेत, एकसारख्या प्रमाणातल्या आहेत. आणि हा रुपाली चाकणकर किंवा राज्य महिला आयोग म्हणून सांगत नाही, तर एनसीआरबीचा हा अहवाल आम्ही तुम्हाला सांगतो. आणि तरी सुद्धा अशा पद्धतीची विधानं करून कुठेतरी महाराष्ट्राची बदनामी लोक करतात का हा एक प्रश्न तर आहे. आणि दुसरीकडे स्वतः म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना नाकारलेलं आहे तर हे नैराश्य, गेलेला आत्मविश्वास आणि याच्यामुळे सातत्याने अशी केलेली विधानं मला असं वाटतं की त्यांच्या तोंडी येत असतात. पण आपण जशा पद्धतीने म्हणताय की पण याच्यामध्ये ज्या काही घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न करतो. कोणत्याही सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्याला वाटत नाही की आपल्या कार्यकाळामध्ये काही घटना अशा पद्धतीच्या घडाव्यात. त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन, गृहमंत्री हे सतर्क आहेत आणि सातत्याने अशी पुढे घटना घडत असेल तर त्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका ते पार पाडतात. काही पॉलिटिकल प्रश्न आहेत काही जसं धनंजय मुंडेंचं विधान असेल काय ते नेमकं प्रकरण आहे? कारण ते सरळ म्हणतात की दादांनी विनंती करून पाया पडून सांगितलं की दादा आपला विश्वास द्या. मला असं वाटतं 2 दिवसाच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पदाधिकाऱ्यांनी दिला. सेल्फ फ्रंटलच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे विचार मांडत विविध वक्ते या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थानं आत्मचिंतन मनन करत येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठीच हे 2 दिवसाचं शिबिर होतं. यामध्ये अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यामध्ये धनंजयजी मुंडे यांनी देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलं. तर मला असं वाटतं की त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्याबाबत मी आपल्याला उत्तर देण्यापेक्षा ते जो काही इतिहासाला ते साक्षीदार होते, ज्या काही घटना घडल्या त्याचा लेखाजोखा त्यांनी त्या निमित्तानं मांडला.
कारण कधी कधी कार्यकर्त्यांना मागचा इतिहास माहिती असणं फार गरजेचं असतं. तर माझ्यापेक्षा ते सविस्तर आपल्याला याबाबतची माहिती देतील, जेणेकरून आपल्यापर्यंत त्यांनी सांगितलेली माहिती सविस्तर पोहोचेल. त्यांच्यावर अशी टीका होते की बीड प्रकरणावरून लक्ष वेधण्यासाठी हे वाक्य त्यांनी मुद्दाम केलं आणि त्याच्यामधून थोडासा मार्ग मला असं वाटतं की काय कुठलंही वाक्य आणि विधान केलं, माहिती सांगितली तरी एक सलग तुम्ही जर पाहिलं तर टीकाकार हे कोणत्याही गोष्टीला टीका करत असतात. विरोधक ही टीका करत असतात, कारण की लोकांनी नाकारल्यानंतर किंवा आपण आता जनतेने पूर्णपणे घरी बसा हा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना दिल्यानंतर सुद्धा काय करायचं तर फक्त टीका करायची हा एककर्मी कार्यक्रम त्यांचा आहे. त्याच्यामुळं जी माहिती आहे, जी घटना घडली आहे, जो इतिहास कार्यकर्त्यांना सांगावा असं त्यांना वाटलं, तो त्यांनी सांगितल्यानंतर अशा पद्धतीची विधानं करणं म्हणजे मला असं वाटतं की या लोकांना केवळ त्या घटनेला आरोपीला शिक्षा देऊन त्या संबंधितांना न्याय द्यायचं सोडून राजकारणच करायचंय आणि ते राजकारण करून पुढेही चालू राहिलं पाहिजे असं त्यांना वाटतंय असं मला वाटतं. कारण की महाराष्ट्रामध्ये इतर फार मोठे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती शासन काम करतंय. त्यांना शासनाने केलेलं काम किंवा शासनाने घेतलेली भूमिका ही कुठेतरी दुर्लक्षित करून अशा गोष्टी चर्चेत ठेवून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सगळेजण करतात असं मला वाटतं. एकाल पालकमंत्री 2 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना स्थगिती दिली म्हणजे जाहीर अंतर्गत महायुतीमधला हा सगळा वाद आहे आणि त्याच्यामुळे असं करावं लागतंय, मुख्यमंत्र्यांचा आदेश परत घ्यावा लागतोय. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह जिथे यशस्वी केला आणि एक समतेचा संदेश महाराष्ट्रामध्ये दिला, त्या पवित्र भूमीमध्ये जिथे छत्रपती शिवरायांनी हिरकणीचा सन्मान केला, महिलांचा सन्मान केला, त्या पवित्र भूमीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचं आंदोलन झालं, ज्या पद्धतीने जाळपोळ करण्यात आली किंवा टायर जाळण्यात आले, हे अतिशय निषेधार्थ आहे. ज्या पद्धतीने मला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे. ही भाषा, हे अश्लाघ्य अश्लील विधानं हे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातेमध्ये जर कोणी करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांची निवड केली, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ऑर्डर काढल्यानंतर अशा पद्धतीने जरी कोणी आंदोलन करत असेल, जाळपोळ करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. आदित्यताई तटकरे या महिला व बाल विकास मंत्री म्हणून 2 वर्षामध्ये त्यांनी अतिशय प्रभावी काम केलं. 2.25 कोटी महिलांपर्यंत लाडकी बहीण योजना ज्यांच्या विभागाच्या माध्यमातून पोहोचली आणि खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण, सक्षमीकरण ज्या महिलेने केलं, त्या महिलांचा पालकमंत्री पद देऊन सन्मान हा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला. पण एका महिलेला पालकमंत्री पद मिळाल्यानंतर अशा पद्धतीच्या घोषणा आणि अशा पद्धतीची विधानं करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचा मी निषेध करते. आणि खर तर मला खात्री वाटते, महायुतीमध्ये महिलांचा सन्मान केला जातो. एका महिलेला पालकमंत्री पद मिळाल्यानंतर आणि ते आदित्यताईंची लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर आदित्यताईंना पालकमंत्री देऊन खऱ्या अर्थानं त्यांचा तो सन्मान होता आणि तो झालाच पाहिजे. पण मला खात्री आणि विश्वास आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे याबाबत अतिशय सकारात्मक निर्णय घेऊन आदित्यताईंना त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यासाठी पालकमंत्री पद काही नेत्यांनी अशी भूमिका मांडली की आपण राष्ट्रवादीने
भाजप आणि इतर जे मित्र पक्ष आहेत म्हणजे शिवसेना यांच्यावरती अवलंबून न राहता आपण वाटचाल केली पाहिजे. तर तुम्ही तर राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ नेते आहात, तुमची काय भूमिका आहे की भाजपवरती जातात सध्या राष्ट्रवादी खरंच डिपेंड आहे का आणि पुढची वाटचाल कशी असावी? महायुतीमध्ये आम्ही सर्वांनी लोकसभेची निवडणूक एकत्रित लढलो. विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही सगळेजण एकत्रित सामोरं गेलो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आता लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. प्रभाग, वॉर्ड, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीपर्यंत या निवडणुका जात असताना या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचं मत व्यक्त करत असताना कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे या अनुषंगाने हे अशा पद्धतीची विधानं आणि त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. शेवटी कोणतंही शिबिर होत असताना ते कुटुंब असतं ज्या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहतात. पक्ष हे कुटुंब म्हणून काम करत असतं आणि त्याच्यामुळे आपल्या भावना मोकळ्यापणाने जर व्यक्त केल्या आपल्या नेत्यांसमोर, पक्षश्रेष्ठीसमोर, तर तशा पद्धतीचं नियोजन येणाऱ्या याच्यामध्ये करावं लागतं. पण शेवटी अशा पद्धतीने कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर तिन्ही पक्ष एकत्रित बसून निर्णय घेतात. महाविकास आघाडीसारखा आमचा गोंधळ नाही. महायुती एकत्रित बसून चांगल्या पद्धतीने समन्वयाची भूमिका ठेवून निर्णय घेत असतात आणि कार्यकर्त्यांना तो अधिकार असतो. एक व्यासपीठ त्यासाठी दिलं असतं. शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय नेत्यांना काम करताना चांगल्या पद्धतीचं काम करता येतं आणि म्हणून मला असं वाटतं कार्यकर्ते त्यांच्या भावना मांडतात. काही महायुतीमध्ये सगळं काही अगदी नाही असं म्हणता येणार नाही. तर अगदी मंत्रीपद वाटताना देखील दबावाचं राजकारण झालं पाहायला मिळालं. पालकमंत्रीच्या वेळेस देखील 2 जागांवरती जिल्ह्यांमध्ये जी स्थगिती दिली गेली. एकनाथ शिंदे हा दबाव निर्माण करतायत का? त्यांच्या दबावामुळे हा कालचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागलाय का? उपमुख्यमंत्री दरवेळेस दबावाचं राजकारण करते. त्या काय म्हणतात त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही की त्यांचं वाक्य आहे त्याच्यावरती मी उत्तर द्यावं. आमच्या पदाची फार मोठी गरिमा आहे. यामध्ये मला असं वाटतं की ज्यावेळेस 3 पक्ष एकत्रितरित्या काम करत असतात आणि फार मोठ्या संख्येने आमदार एकत्रित आहेत. इतक्या मोठ्या संख्येने आजपर्यंत राजकारणाच्या इतिहासामध्ये मताधिक्य कोणत्याही पक्षाला कोणत्याही म्हणजे महाविकास आघाडी असेल, युती असेल ना, कधीच इतकं मोठ्या प्रमाणातलं बहुमत मिळालं नव्हतं. हे बहुमत मिळाल्यानंतर सगळ्यांना एकत्रित विचारात घेऊन निर्णय घेणं हे साहजिकच तिन्ही पक्षांना करणं गरजेचं आहे. आपल्या 4 माणसांचं जरी कुटुंब असेल तर कोणताही निर्णय घेताना 4 माणसांमध्ये निर्णय घेताना सुद्धा आपली चलबिचल होत असते किंवा अनेक वेळा आपल्याला ते निर्णय बदलावे लागतात. पण यामुळे आलबेल नाही असं म्हणता येणार नाही. अनेकांना एकत्र घेऊन चालत असताना सगळ्यांशी विचार विनिमय करणं, सगळ्यांची मतं जाणून घेणं आणि त्या पद्धतीने पुढे वाटचाल करणं ही महायुतीची भूमिका आहे आणि तशा पद्धतीने महायुती काम करते. आपण सगळेजण पाहतोय काही निर्णय घेत असताना जरी उशीर झाला असेल तर निर्णय घेण्यात आलेले आहेत. उशिरा निर्णय घेण्यासाठीचा ज्याच्यामुळे उशिरा निर्णय घेतले गेले यामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाशी चर्चा करणं, प्रत्येकाला सामावून घेणं, प्रत्येकाची मतं जाणून घेणं हा कालावधी जात असतो. केवळ मंत्रिपद देण्यासाठीच बैठका झालेल्या नाहीये. तर आपण पाहतोय कॅबिनेटच्या ज्या बैठका होतात किंवा राज्याच्या विकासासाठीच्या बैठका देखील होतात. केवळ त्याच एका कामासाठी चर्चा करणं हा उद्देश नाहीये. तर राज्याचं राजकारण पुढे घेऊन जात असताना राज्याच्या विकासासाठी एकत्रित सगळेजण काम करतात. त्याच्यामुळे या कामाबरोबरच त्या कामामध्ये सगळ्यांना विचार घेऊन पुढे जाण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे, पण निर्णय झालेले. पण तुम्ही आता असं म्हटलं की मोठं बहुमत खरं तर महायुतीला मिळालंय. याच बहुमताचा अनादर करण्याचं काम सरकारकडून केलं जातं किंवा ज्या अशा पद्धतीचा आरोप होतोय. आता फक्त पूल आणि मारामाऱ्या होणंच बाकी आहे महायुती सरकारमध्ये. कुठे आता सुरू करायचं. नमस्कार. गेले 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावतीच्या मेळघाटातली घटना असेल, लातूरची घटना असेल, जळगावची घटना असेल आणि साताऱ्याची घटना असेल, या ज्या घटना घडल्या या घटना अतिशय वेदनादायक अशा या घटना आहेत. या सगळ्या घटनांची दखल राज्य महिला आयोगाने घेतलेलीच आहे. पण अशा घटना घडू नये याच्यासाठी सुद्धा कारवाई करत नाही. खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून हवा यासाठी मी आज आपल्या समोर आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये चिखलदरा तालुक्यातील रहिटाखेडा या गावामध्ये एका 77 वर्ष आदिवासी वृद्ध महिला जेव्हा रात्रीच्या वेळेस शौचास बाहेर पडली त्यावेळेस शेजारच्यांनी जादू टोना करतीये असा आळ घेऊन
संबंधित या वृद्ध महिलेला दोरखंडाने बांधून ठेवलं, चेहऱ्याला काळीमा फासून या महिलेची गावातून दिंड काढली आणि इतकंच नाही तर या वृद्ध महिलेला मूत्रप्राशन करायला सांगितलं. अशी ही अतिशय पुरोगामी विचाराचा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेच्या मुळे ही घडलेली घटना आहे. यामध्ये खरंच ही घटना खेदजनक आहे, वेदनादायक आहे. राज्य महिला आयोगाने याच्यामध्ये दखल घेतलेलीच आहे. यानुसार चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये कलम 352, 351(3), 351(2), 35, 118(1) भारतीय न्याय संहितेसह कलम 3, महाराष्ट्र नरबळी व अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 5 अन्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये 5 आरोपींना अटक केलेली आहे. यामध्ये DYSP डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ हे तपास अधिकारी म्हणून काम पाहतात ते. आता या घटनेमध्ये केवळ तपास करणं, आरोपीला शिक्षा करणं इतकंच नाही तर आज आमचं चांद्रयान चंद्रावर पोहोचतंय त्याचा आम्हाला अभिमान आहे. तंत्रज्ञानाची होणारी प्रगती पाहता आणि दुसरीकडे अतिशय खोल दरीमध्ये असलेला एक विचार हे पाहता अशा अंधश्रद्धेच्या माध्यमातून जर एखाद्या वृद्ध महिलेला अशा पद्धतीने तिची धिंड काढणं आणि वेदनादायक पद्धतीने मारहाण करणं हे चुकीचं आहे. आरोपींना शिक्षा होईलच, त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच, पण अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी सतर्क राहत राज्य महिला आयोगाच्या वतीनं सातत्याने आम्ही अशा पद्धतीचं जनजागृती मोहीम ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाड्यावस्त्या आणि पाड्यांपर्यंत करत असतो, आदिवासी भागांमध्ये करत असतो. पण राज्य महिला आयोगाच्या वतीनं यामध्ये पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून त्यांच्या स्तरावर संबंधित तज्ञ व्यक्तींची समिती गठीत करावी आणि या समितीने सखोल चौकशी करावी आणि अशा घटना घडूच नये यासाठी सतर्क राहत जनजागृती कार्यक्रम राबवावा यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ही समिती गठीत झाल्यानंतर 7 दिवसामध्ये याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत. दुसरी जी घटना आहे ती आहे जळगाव मधील. खर तर आजही आपण समाजामध्ये पाहतोय गेली 150-200 वर्षापूर्वी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी आंतरजातीय विवाह हे व्हावेत यासाठी प्रयत्न करत खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक सलोखा राहावा यासाठी प्रयत्न केला होता आणि 150-200 वर्षापूर्वीचा विचार सुद्धा आजही आपल्याला आत्मसात होत नाही हे आपलं दुर्दैव आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा परिसरामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली. पण या तरुणाची हत्या करत असताना या पाठीमागे संबंधित या मधली पूजा शिरसाट व मुकेश शिरसाट यांनी गेले 3 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता आणि प्रेमविवाह केल्यानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. पण मनामध्ये या गोष्टीचा राग ठेवून की आपल्या बहिणीने प्रेमविवाह केलेला आहे हा राग त्या संबंधित कुटुंबियाने ठेवून भाऊ, वडील आणि त्यांच्या घरातल्यांनी या तरुणाच्या घरामध्ये शिरून मारहाण केली आणि या तरुणाचा काल मृत्यू झाला, अंत्यविधी देखील केलेला आहे. पण अशा घटना घडू नये यासाठी आपण सातत्याने समाजामध्ये जनजागृती करत असतो. याच्यामध्ये रामानंद पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी API विठ्ठल पाटील हे तपास करतात. यामध्ये BNS अंतर्गत कलम 103, 118, 109, 324(4), 189(2), 191(2), 191(3), 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये 9 पैकी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आज या 4ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात येत आहे. अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी आपण सातत्याने सतर्क राहत असतो आणि समाजामध्ये तरी सुद्धा ही मानसिकता आजही बदलत नाही. हे दुर्दैव याच्यासाठी प्रयत्न करणं खऱ्या अर्थानं फार मोठी काळाची गरज आहे. त्याच पद्धतीने लातूरमध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली. यामध्ये 2 सख्या भावांमध्ये जो वाद झाला त्याच्यावरून यामध्ये महिलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे आणि राज्य महिला आयोगाने याच्यामध्ये दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना या पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत. या अंतर्गत कासारची पोलीस स्टेशन मध्ये यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 103, 109, 3/5 च्या अंतर्गत यामध्ये संबंधित आरोपींवरती गुन्हा नोंद करून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या या घटना या गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये महाराष्ट्रात घडल्या. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेलीच आहे. पण सातत्याने यासाठी प्रयत्न करत असताना आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगायचंय की अंधश्रद्धेची जी घटना घडली ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला ही घटना वेदनादायक आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या जर पुढे घटना घडत असेल किंवा अशा पद्धतीचं वातावरण जर तुम्हाला कुठे जाणवत असेल
तर तातडीने तुम्ही संबंधित पोलीस स्टेशन असेल, त्याचबरोबर राज्य महिला आयोगाला संपर्क करावा. या सगळ्यांमध्ये राज्य महिला आयोग सतर्क आहे. तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देत असताना आम्ही त्याचा पाठपुरावा देखील करतो. पण कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते का, तर त्याच्यामध्ये त्याने अशा पद्धतीने विकृतीला प्रवृत्त न होता काहीतरी आत्मचिंतन करावं आणि समाजामध्ये ही विकृती कमी व्हावी, नाहीस व्हावी, यासाठीचा हा प्रयत्न असतो. पण दिवसेंदिवस अशा पद्धती जर घटना वाढत असतील तर आपण आजूबाजूला पाहतो, या माध्यमातून समाजामध्ये आरोपीवरती कारवाई करत असतात. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये फार इंटरफेअर करत नाही. जिथे तक्रार घेतली जात नाही तिथे आयोग त्यांच्या माध्यमातून काम करत असतात. घडलेली घटना दुर्दैवीच आहे. याच्यामध्ये बिलोली पोलीस स्टेशन मधून पोलीस व्यवस्थितरित्या तपास करतात आणि त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होईल. जर याच्यामध्ये कुठे दिरंगाई वगैरे झाली किंवा काही अडचण आली तर राज्य महिला आयोग आहे ते त्यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा. याच अधिवेशनामध्ये म्हणजे पवारांकडून नेत्यांकडून फेरबदलाची संख्या पक्षांतर्गत फेरबदलाची संख्या दिली गेली होते. आगामी काळात प्रदेशाध्यक्ष बदल किती त्या पद्धतीने आहेत किंवा काय नेमके बदल पक्षामध्ये होणार आहे? आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांनी या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना केलं. गेल्या 2 वर्षापूर्वी आदरणीय दादांनी घेतलेला निर्णय, त्यामध्ये या निर्णयासमावेत पहिल्या दिवसापासून कार्यकर्ते पदाधिकारी दादांसमवेत आले. मोठ्या संख्येने महिला भगिनी म्हणजे मातृशक्ती दादांच्या पाठीशी उभी राहिली. तर ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये संघटना उभी करत असताना दादांबरोबर आल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पद देऊन ही कार्यकारिणी उभी करण्यात आली. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पाहिल्यानंतर काही ठिकाणी आमच्याकडे कार्यकर्ता नेमणूक करत असताना कार्यकर्त्यांनी ताकद दिली, पण संपूर्ण जिल्हा एखादं शहर सांभाळत असताना त्या ताकदीचा कार्यकर्ता मला देताना काही ठिकाणी अडचण आली असेल, पण जो कोणी दुसऱ्या फळीतला तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता आहे तो तिथे उभा राहून त्याने ती बाजू सांभाळली. आता फेरबदल किंवा हे जे वक्तव्य आदरणीय दादांनी केलं, तर दादांनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं की आताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या 5 वर्षाच्या कालावधी जो आम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी आम्हाला ही संघटना उभी करायची आणि म्हणून ही संघटना उभी करत असताना ती त्या ताकदीची असावी की जिल्हा सांभाळला जाईल, शहर सांभाळला जाईल आणि मोठ्या प्रमाणात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरं जात असताना त्या ताकदीचे पदाधिकारी त्या पदावरती असले पाहिजेत. त्याच्यामुळे हे फेरबदल त्या पातळीवरती केले जाते, जेणेकरून आता 5 वर्षानंतरच्या निवडणुका लढवत असताना आतापासूनच त्याची तयारी करणं आणि पक्ष संघटना उभी करत असताना पक्षबांधणी मजबूत करणं हे धोरण समोर ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे विधान आदरणीय दादांनी कालच्या शिबिरामध्ये बीडची घटना आहे ती सातत्याने होत आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा थेट मागितला जातो आणि विरोधकांकडून सुद्धा सांगितलं की नैतिकतेच्या मुद्द्यावर, नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. ते नुसतं विरोधक नाही तर सत्ताधारी आमदार प्रकाश किंवा सुरेश दत्त साहेब हे सुद्धा सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मग कुठेतरी धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं जात आहे का, हा सुद्धा आरोप विरोधकांकडे होता. कोणताही आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोप नसतो. विरोधक दररोज उठून कोणतेही आरोप करत राहतील तर ते आरोप सिद्ध झाले पाहिजेत. आरोपच सिद्ध होत नाही त्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर अशा पद्धतीने आपण बोलणं चुकीचं आहे. आणि राहिला राजीनाम्याचा विषय तो पक्षाचा विषय आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी आणि पक्ष निर्णय घेतील, त्याबाबत इतरांनी बोलू नये असं मला वाटतं. पण दादांवरती आरोप झाल्यानंतर दादांनी राजीनामा दिला होता, नैतिकता दाखवली होती, मग त्याचं अनुकरण धनंजय मुंडे काय आहे? मी तेच सांगितलं, याबाबत हा सगळा जो निर्णय आहे तो पक्षाचा आहे, पक्षश्रेष्ठींचा आहे. त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीवरती आरोप केले जातात पण सिद्ध झालेले नाहीये तरी सुद्धा विरोधक जर अशा पद्धतीची मागणी करत असतील तर म्हणून राजीनामा देणं चुकीचं आहे. धन्यवाद. एकदा कोणतं नाहीये तर राज्याचं राजकारण पुढे घेऊन जात असताना राज्याच्या विकासासाठी एकत्रित सगळेजण काम करतात. त्याच्यामुळे या कामाबरोबरच त्या कामामध्ये सगळ्यांना विचार घेऊन पुढे जाण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे, पण निर्णय झालेले. पण तुम्ही आता असं म्हटलं की मोठं बहुमत खरं तर महायुतीला मिळालं आहे. याच बहुमताचा अनादर करण्याचं काम सरकारकडून केलं जातं किंवा ज्या अशा पद्धतीचा आरोप होतोय. आता फक्त पूल आणि मारामाऱ्या होणंच बाकी आहे सरकारमध्ये थेट टीका संजय राऊतांनी. संजय राऊतांच्या टीकेकडे फार कोणी गांभीर्याने पाहत नाही, कारण की सकाळचं 9 वाजता आपण बोललंच पाहिजे हा त्यांचा मानस आहे आणि म्हणून कोणताही पुरावा आधार न घेता ते विधान करत असतात. आता महाराष्ट्रही फार त्यांना काही गांभीर्याने पाहत नाही.
त्याच्यामुळे महायुतीबद्दल बोलण्यापूर्वी संजयजी राऊत यांना मला असं वाटतं आठवण करून द्यावी की निकाल लागण्यापूर्वी, विधानसभेचा निकालाच्या एक दिवस अगोदर कोणतं हॉटेल बुक करायचं आणि कुठून कुणाला हेलिकॉप्टरने आणायचं आणि सरकार कसं स्थापन करायचं, यासाठी त्यांची बैठका झाल्या होत्या. आणि या बैठका होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये उमेदवारी वाटपालाच 1.5-2 महिन्याचा कालावधी लागला आणि या उमेदवारी वाटपाच्या वेळेस ते हातघाईवर आलेले होते. त्यांची भांडणं आणि त्यांची भाषा ही महाराष्ट्राने पाहिलेली. त्याच्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने दुसऱ्यांवरती बोलणं, मला असं वाटत नाही त्यांना तो अधिकार आहे. रायगडमध्ये काल जे आंदोलन झाले म्हणजे राज्यस्तरावर एवढा समन्वय असताना अंतर्गत जिल्ह्यामध्ये मग महायुतीत समन्वय नाही का? कारण एकमेकाविरोधातच सत्ताधारी आमदार आंदोलन करतात, त्यांचे कार्यकर्ते भाषा वापरतात, जाळपोळ करतात, हे कसं? तर मी आता तेच सांगितलं, ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली, अशा पद्धतीने जाळपोळ केली, त्याचा मी निषेध करते. कारण की छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये अशा पद्धतीची भाषा आणि एका महिलेचा बाबत मला पालकमंत्री पद दिलंय म्हणून अशा पद्धतीने ही विचारधारेची निषेधार्थ आहे. आणि मला असं वाटतं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब याची जरूर दखल घेतील. त्यांना देखील ते पटलं नसेल की अशा पद्धतीने कोणत्याही विचार मांडत असताना तो आपल्या पक्षश्रेष्ठींसमोर मांडावा, चर्चा करावी, ही भूमिका महायुतीने कायम ठेवलेली. पण अशा पद्धतीने रस्त्यावरून तुम्ही जाळपोळ करणं आणि अशा पद्धतीने भाषा वापरणं हे महाराष्ट्राला रुचणारही नाही, त्याचाही मी निषेध करतो. कोणाचे कार्यकर्ते होते, काय माहिती घेतली कार्यकर्ते कोणाचे? याच्यावरूनच आपला तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाय, तो कुठला आहे काय याच्याबद्दल मी आता तुम्हाला सविस्तर सांगेन. अधिवेशनाची थिमलाईन ही अजित पर्व होती आणि पुढच्या काळामध्ये अजित पर्व या थीमवरून असं लक्षात येते की अजित पवारांची एकाधिकारशाही पक्षामध्ये चालणार आहे अशा स्वरूपाची टीका किंवा सगळं विवाद ते बोलून देखील दाखवलं. त्यांनी नाराजी दाखवली की खरोखर अजित पवार यांचाच चेहरा आणि निघून पक्ष पुढे जाणार आहे का किंवा एकाधिकारशाही आहे तिकडे वाटप झाले असं वाटतंय का? आदरणीय भुजबळ साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे नेते आहेत. ते या शिबिरामध्ये उपस्थित राहून त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी कोणत्या अनुषंगाने ही विधानं केली मला काहीच कल्पना नाहीये किंवा आपले त्याच्या अगोदर काय कंटेंट होता, नंतर काय होता, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. भुजबळ जरी उपस्थित होते तरी सुद्धा त्याची नाराजी कुठेही दूर होताना दिसत नाही. कारण त्यांनी म्हटलं की त्यांचा राजकारण कुठेही संवाद झाला नाही या सगळ्या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये. सोबत प्रफुल्ल पटेल आणि तटकरेने फोन केल्यामुळे मी अधिवेशनामध्ये आलो असंही त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे त्यांची नाराजी अजूनही काय पक्षाकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा कुठेही प्रयत्न आणि त्यांच्या पुनर्वसनाबाबत काय सुरू आहे. कारण त्यांना देण्यात येणार होतं काहीतरी पद असं सांगण्यात आलं होतं, मात्र तसं काही झालं नाही. या अधिवेशनामध्ये आदरणीय भुजबळ साहेब उपस्थित होते आणि त्याच्याबद्दल राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांनी आभार देखील व्यक्त केले. खऱ्या अर्थानं आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाची बांधिलकी त्यांनी जोपासली. आता मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं तसं कोणत्याही पक्षामध्ये असेल, कुठेही असेल, तर एक विचारांचा मतप्रवाह असतो. त्याच्यामुळं या मतप्रवाहामध्ये काही विचार त्यांनी व्यक्त केले असतील, पण पक्षाची बांधिलकी जोपासत असताना ते या शिबिराला उपस्थित राहिले. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आदरणीय दादा असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल असतील, आदरणीय भुजबळ साहेबांसोबत त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं रिलेशन आहे. पहिल्यापासून ते एकत्रित निर्णय घेत आले. त्याच्यामुळे माझ्यासारख्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला व्यवस्थित हे चित्र सकारात्मक देतात. पुण्याच्या बिलवाडीमध्ये जी घटना आहे माहिती घेतली असेल, बिलवाडी परिसरात एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. 10 लाख रुपयाची प्रेम प्रकरणाची फसवणूक करण्यात आली. सगळं प्रेम प्रकरण झाल्यानंतर तो ऑलरेडी लग्न झाल्यानंतर एक लहान मुलगा होता आणि त्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली. याबाबत तुम्ही काही माहिती घेणार आहात? मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, महाराष्ट्रामध्ये अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा पोलिसांकडे गेल्यानंतर त्याची माहिती आमच्याकडे पोहोचतच असते. पण त्या घटनेमध्ये जेव्हा पोलीस सुरुवातीपासून तपास करतात, गुन्हा नोंद करतात, आरोपीवरती कारवाई करत असतात, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये फार इंटरफेअर करत नाही. जिथे तक्रार घेतली जात नाही तिथे आयोग त्यांच्या माध्यमातून काम करत असतात. घडलेली घटना